25 वर्ष दोन मोठ्या चॉकलेटच्या कंपनी एकमेकांसोबत भांडत राहिल्या आणि 25 वर्षानंतर ह्या दोन्ही कंपनीने एका शाळेमध्ये लहान मुलांना चॉकलेट्स डोनेट केले, तेही तब्बल 10 लाखाचे. The Delhi High Court has brought to a close a 25-year-long trademark dispute between global confectionery giants Mars and Cadbury over the Mark celebrations. झालं असं 25 वर्षापूर्वी दोन कंपनी म्हणजे कॅडबरी त्यांनी सेलिब्रेशन्स लॉन्च केलं आणि दुसरी कंपनी होती मार्स, त्यांनी पण सेलिब्रेशन नावाचं काहीतरी लॉन्च केलं. 25 वर्ष हे दोघं कंपनी भांडत राहिले. मार्स म्हणाली सेलिब्रेशन आमचं आहे आणि कॅडबरी म्हणाली हे सेलिब्रेशन आमचं आहे. दोघं कोर्टमध्ये लढत राहिले, खूप सारा पैसा करोडो रुपये खर्च केले आणि फायनली 25 वर्षानंतर दोघांनी वैतागून एंड करायचं ठरवलं, हे भांडण संपवायचं ठरवलं. ह्यालाच म्हणतात द हॅपी हँडशेक. म्हणजे 25 वर्षानंतर ह्यांनी संपवलं आणि कोर्ट सुद्धा आनंदाने म्हणालं की ह्या आनंदाच्या मोक्यावरती काहीतरी सेलिब्रेशन झालंच पाहिजे. म्हणून मार्सने 5 लाख आणि कॅडबरीने 5 लाख खर्च करून शाळेमध्ये चॉकलेट्स वाटले आणि ह्याला सेलिब्रेट केलं. Chocolate, cookies and more to school children in Delhi's government and government-aided schools ahead of Diwali. मित्रांनो, ऑफिसेसमध्ये बिझनेसमध्ये असं बऱ्याचदा होतं. स्पेशली फ्रँचायझी पार्टनर्स मी बघितलेत, मी फ्रँचायझी नेटवर्कमध्ये काम केलंय. फ्रँचायझीजमध्ये भरपूर सारे भांडणं असतात की ही टेरिटरी माझी आहे, हा इलाका हा माझा आहे आणि मग भांडणं करत बसतात. अल्टिमेटली ब्रँडला नुकसान करून बसतात. ऑफिसेसमध्ये कलिग सुद्धा क्रेडिटसाठी भांडतात, प्रमोशनसाठी भांडतात, प्रोजेक्टसाठी भांडतात, कामासाठी भांडतात, पण अल्टिमेटली नुकसान मात्र स्वतःच करून बसतात. फार इम्पॉर्टंट आहे, जर तुमचे कुठले भांडणं चालू असतील डीलरशिपमध्ये, रिटेलमध्ये, फ्रँचायझीमध्ये किंवा ऑफिसमध्ये, तर ह्याचा हॅपी हँडशेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. दोघं मिळून बसा, फायनल करा, कंक्लूड करा, सेटलमेंट करा. मग तो कॉम्पिटिटर का असना, कारण दोघांच्या भलाईमध्येच, दोघांच्या हॅपी हँडशेक मध्येच दोघांचं भलं असतं. मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी बरोबर बोलतोय का?